क्षेत्ररक्षण लावलं जातं आपण पाहू शकता. पी1 षटक, 2 क्षेत्ररक्षक 38च्या सर्कलच्या बाहेर, एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये सीमा लगत. तर टू बॅटर्स मैदानात जात असताना आपण पाहतोय सलामीचे फलंदाज मानकुडी संघाकडून स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बंडू, नॉन स्ट्राईक एंडला दयानंद. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल प्रल्हाद. डावखुऱ्याचा फलंदाज गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रल्हाद. स्ट्राईक एंडला त्याच्या विरोधात गोलंदाजीसाठी सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर प्रल्हाद. कॅनिंगचा पहिला चेंडू, त्यावेळेस आडवे बॅटने प्रोटेक्शन दिले गेले मिडविकेट क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेसाठी धावतायत 2 धाबा कंप्लीट. पहिल्या चेंडूवर 2 धाबा. धावपळक ओपन केले. धावपळकावर 2 धाबा जोडल्या जात आहेत पहिल्या चेंडूवर. पुण्याच्या एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर प्रल्हाद. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बंडू. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे, त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धाबा. 2 धाब्याने धावपळक 4 या अंकावर जाऊन पोहोचले. आतापर्यंत 2 चेंडूच्या हाताळणी झाले. या 2 चेंडूचा आपण विचार केला तर कपल्स मध्ये धाबा मोजल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पुण्याच्या एकदा सज्ज होईल प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर. त्याच्या विरोधात पुन्हा एकदा सज्ज होईल स्ट्राईक एंडला बंडू. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे, संधी बनू शकते आणि इथे मात्र झेल सुटते, चुकी होते आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का, पहिला झटका मानकोळी संघाला. तर नवीन फलंदाज सुधीर जातोय मैदानामध्ये. दयानंद बाद होतोय पहिला कडेच्या स्वरूपात आपण पाहतोय. सुधीर मैदानात जातोय. नॉन स्ट्राईक एंडला असेल तर मागील खेळू आपण पाहिला तर धावती स्वरूपात नॉन स्ट्राईक एंडला बाद झाला होता. यावेळेस आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू निघून जाईल. 1 बाउन्सने सीमा रेषा पार, चौकार. चार धाब्याने धावपळ 9 अंकावर पुणे एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर.
प्रल्हाद. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बंडू. यावेळेस चेंडू निघून जाईल. काय इशारा तो पंचांचा. चेंडू वन बाउन्स निघून जातोय सीमा रेषा पार. चौकार. चौकाराच्या मदतीनं धावपळ पाहिलं तर 13 या अंकावर. तेरा धावसंख्या आपण पाहतोय. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 13 या अंकावर. तर नवीन गोलंदाज कैलास गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. तर स्ट्राईक एंडला सुधीर. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सुनील. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु चेंडू शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये अडवला जातोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल. एक धाव धावपळकावर जोडली जाईल. 14 या अंकावर आपण धावपळक पाहतोय. दुसरं षटक प्रगती पथावर सज्ज होईल. गोलंदाज कैलास गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क. चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार. 6 धावांसाठी षटकार. षटकाराच्या मदतीनं धावपळक जाऊन पोहोचतोय 20 या अंकावर. 20 या अंकावर जाऊन पोहोचले धावपळक. सज्ज होईल सुनील. ज्यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. निर्धाव चेंडूची सांगता केली गेली. धावसंख्या स्थिर 20 या अंकावर आपण धावपळक पाहतोय. पुढे एकदा सज्ज होईल कैलास गोलंदाजी मार्कवर. त्याच्या विरोधात आपण पाहतोय सुनील स्ट्राईक एंडला. यावेळेस मोठा फटका घ्यायचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. या चेंडूवर कुठली धाव नाही. धावसंख्या स्थिर 20 या अंकावर आपण पाहतोय. षटकार जरूर आला होता या षटकामध्ये आपण विचार केला तर त्यानंतर 2 चेंडूवर कुठली धाव नाही. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धावावर समाधान परंतु पंचांचा इशारा येतोय
धावचीतच्या स्वरूपात फलंदाज सुधीर बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात जातोय. राहुल जातोय मैदानात. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय राहुल, नॉन स्ट्राईक एंडला सुनील. यावेळेस चेंडू हवेत, गोलंदाज चेंडू खाली आणि फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. राहुल बाद झाला. नवीन फलंदाज संदीप गेलाय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सुनील, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज संदीप. गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक हाताळण्यासाठी संजय. संजय म्हात्रे गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक हाताळण्यासाठी. धावसंख्या आपण पाहतोय 21 अंकावर. यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क, चेंडू निघून जातोय मिड विकेटच्या डोक्यावरनं, सीमा पार षटकार. सुनीलच्या बॅट मधून षटकार येतोय. धावसंख्या 6च्या मदतीनं जाऊन पोहोचते 27 या अंकावर. प्रॉपर टायमिंग साधलं होतं, ताकद झोकली होती पटक्या मागे. सरळ चेंडूला उडवलाय, 7 धावांसाठी षटकार. सज्ज होईल गोलंदाज संजय म्हात्रे. यावेळेस टायमिंग साधलंय आणि चेंडू निघून जातोय सीमारेषा पार षटकार. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 33 या अंकावर जाऊन पोहोचले. या 2 चेंडूवर 2 बिग हिट आपल्याला पाहायला मिळतं सुनीलच्या बॅट मधून. जर आपण सुनीलचा विचार केला तर षटकाराने डील करतोय. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, संधी बनू शकली असती परंतु चुकी होते.
खेळ सोडतोय जीवनदान सुनील याला. एक धाव जोडली जाईल धावफलकावर. धावसंख्या 1च्या मदतीनं 34 या अंकावर जाऊन पोहोचले. दोन षटकार मारल्यानंतर संधी होती फलंदाजाला बाद करण्याची, परंतु क्षेत्ररक्षकाकडून मदत केली जात नाही. जीवनदान यावेळेस अलोन द कार्पेट लॉंगन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक गेले जाते. एकच धावावर समाधान मानावे लागेल. 1च्या मदतीने धावफलक 35 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 35 धावसंख्या आपण पाहतोय. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करतोय टीम मानकोळी. पुढे जगदा सज्ज होईल गोलंदाज संजय मात्रे गोलंदाजी मार्कवर. यावेळेस स्ट्राईक एंडला असेल संदीप. यावेळेस निर्धाव चेंडू. ज्यावेळेस चेंडू हवेत, गोलंदाज चेंडू खाली आणि फलंदाजाला परतावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज बाद. सुनील बाद होतोय. तंबूच्या आसऱ्याला जाताना आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात जाताना. कमलाकर मैदानात जात आहेत. तर पुढील दोन संघांना मी विनंती करतोय, काल्हेर संघाचा कर्णधार आणि भाबडे संघाचा कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. ही इनिंग संपल्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. आजच्या शेड्यूल मधलं शेवटचा सामना आपण पाहणार आहोत काल्हेर विरोधात भाबाळे. गोलंदाजी मार्कवर मच्छिंद्र येईल. या इनिंगचं शेवटचं षटक असेल, 4थं षटक असेल. धावसंख्या आपण पाहतो या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धाबा धावफलकावर लागलेत. गोलंदाजी सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर मच्छिंद्र, त्याच्या विरोधात कमलाकर. यावेळेस आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट केली जाते. 1 धावेने धावफलक 36 या अंकावर जाऊन पोहोचलाय. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर संदीप जातोय. यावेळेस चेंडू ज्याप्रमाणे आला तसाच सरळ निघून जातोय. सीमारेषा पार षटकार. पूर्णपणे वेग होता चेंडूवर. वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला होता. पायावर चेंडूची हाताळणी झाली होती. त्यावेळेस तेवढं प्रॉपर टायमिंग साधता आलं फलंदाज. चेंडूला सरळ सीमारेषा पार धाडलंय 6 धावांसाठी. 6 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचलंय 42 या अंकावर. बेचाळीस धावा आपण पाहतोय धावफलकावर लागले. तर शेवटचं षटक प्रगती पथावर. आतापर्यंत 2 चेंडूची हाताळणी झाली. यावेळेस प्रॉपर टायमिंग साधलंय. सरळ चेंडू फेकून दिलाय. आउट ऑफ द बार. 7 धावांसाठी षटकार.
सहा धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले 48 या अंकावर. यावेळेस खोलवरा टप्प्याचा चेंडू एक धाव कंप्लीट केली जाते. स्ट्रायकर यांकडे थ्रो केला जातोय. यावेळेस काय इशारा तो पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तर पंच निर्णय काय असेल. तर फलंदाज बाद आहे. दुसऱ्या धावेत असताना फलंदाजाला बाद घोषित केलाय रनआउटच्या स्वरूपात. एक धाव जोडली जाईल धावफलकावर. 49 या अंकावर धावफलक. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडूची हाताळणी झाली. शेवटचे 2 चेंडू असतील या इनिंगचे. नवीन फलंदाज मैदानात जातोय. यावेळेस उजव्या बाहेरचा चेंडू अवांतरच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल धावफलकावर. एकच्या मदतीनं 50 धावा कंप्लीट होताना धावफलकावर. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय कमलाकर. यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस घडते फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय आणि ते मात्र इनिंगची समाप्ती होते. तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 50 धावा धावफलकावर. तर काल्हेर संघाचा कर्णधार आणि भाबाळी संघाचा कर्णधार 50 धावा धावफलकावर लागले. 51 धावांचं आव्हान असेल बादवड संघाला. मी पुढील 2 संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय. काल्हेर संघाचा कर्णधार आणि भाबाळी संघाचा कर्णधार. काल्हेर आणि भावाले.
तर काल्हेर संघाचा कर्णधार नाणेफेकसाठी या. तर तो ओपनर्स मैदानमध्ये आपण पाहतोय. तर पहिल्या इनिंगचा आपण विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये 50 धाबा धावपळकावर लावल्यात मानकोळी संघाने 51 धाबांचं आव्हान 4 षटकामध्ये 51 धाबा जमावे लागतील भातबड संघाला. तर गोलंदाज सज्ज होतोय सुधीर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला कैलास नॉन स्ट्राईक एंडला संजय मात्रे. सुधीर पहिले षटक दुसऱ्या इनिंगचं पहिले षटक आपण पाहतोय. सुधीरचा पहिला चेंडू त्याच्या विरोधात कैलास सज्ज झालाय स्ट्राईक एंडला. यावेळेस आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद डगआउटच्या आसऱ्याला कैलास. पहिल्या चेंडूवर जाल्यामध्ये अडकवलं कैलास याला. तंबूत परतताना आपण पाहतोय कैलास याला. तर मात्र सुरुवात चांगली झाली मानकुळीच्या माध्यमातून पाहिले तर एक मोठी विकेट. नवीन फलंदाज मैदानात येतोय. तर नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला संतोष तरे. यावेळेस अंगावर आदळतोय. संधी होती नॉन स्ट्राईक एंडला थ्रो झाला असता तर अडचण देऊ शकला असता संतोष, परंतु त्या दरम्यान एक धाव कंप्लीट होताना एक धाव्याने अकाउंट ओपन केले गेले. पुढे एकदा सज्ज होईल सुधीर गोलंदाजी मार्कवर. यावेळेस संजय मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. सुधीरच्या विरोधात सज्ज असतील स्ट्राईक एंडला. यावेळेस थोडासा आवाज झाला क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून तयार नव्हते. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चेंडू हवेत परंतु क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार षटकार. तर षटकाराच्या साह्याने धावसंख्या 7 या अंकावर.
तर काल्हेर संघाचा कर्णधार आलेले नाणेफेक करणार आहोत भाबाळे विपक्षात काल्हेर असा सामना असेल पुढील सामना. यावेळेस बॅटचेज सरळ चेंडू एष्ट्यावर आदळतोय. फलंदाज बाद संजय मात्रे तंबूच्या आसऱ्याला. भाबाळे संघाचा कर्णधार काल्हेर आणि भाबाळे असा सामना असेल पुढील दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेक करता लगेच यायचंय. भाबाळे संघाचा कर्णधार आणि काल्हेर संघाचा कर्णधार. मी विनंती करतोय हेमंत गुळवी आणि विजय पाटील आपणास विनंती असेल या सामन्याची नाणेफेक आपल्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. एका साईडला पाहिलं तर काल्हेर त्यांच्या विरोधात भाबाळे असा नाणेफेक केला जातोय. आजच्या शेड्यूल मधला हा शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. हेमंत गुळवे आणि विजय पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. काल्हेर विपक्षात भाबाळे. आपण लाईव्ह स्क्रीनवर पाहू शकता भाबाळे विपक्षात काल्हेर अशी नाणेफेक केली जाते. नाणेफेक जिंकले काल्हेर संघाने आणि आपला निर्णय काय असेल. तर क्षेत्ररक्षण स्वीकारले काल्हेर संघाने आमंत्रण दिले ते फलंदाजीसाठी भाबाळे संघाला. जाऊया मैदानामध्ये. सज्ज आहे गोलंदाजी मार्कवर. ज्यावेळेस क्षेत्ररक्षक आहे सरळ चेंडू क्षेत्ररक्षक हातामध्ये सामावतोय. फलंदाज बाद डगआउटच्या असलेला. दुसरा गडी बाद होतो या बादवड संघाचा. तर तिसरा गडी बाद होतोय प्रल्हाद तंबूच्या आसऱ्याला जाताना आपण पाहू शकता. तर नवीन फलंदाज मैदानात येतोय यशवंत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय संतोष तरे. नॉन स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज यशवंत तरे. संतोष तरे आणि यशवंत तरे अशी टू बॅटर्स आपण पाहतोय. यावेळेस आडव्या बॅटने उडवलाय सरळ चेंडू आउट ऑफ द पार्क. 7 धावांसाठी षटकार. सात धाब्याने धावपळक पाहिलं तर 13 या अंकावर जाऊन पोहोचलंय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 3 गड्याच्या मोबदल्यात 13 या अंकावर. एकंदरीत पाहिलं तर 51 धावांचा पाठलाग करायचंय. जी सरासरी हवी ती सरासरी गाठली, परंतु महत्वपूर्ण बाजू राहिली मानकोली संघाकडून. 3 गडी बाद करण्यात यश आले या पहिल्या षटकामध्ये.
तर सज्ज होते गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर सुनील. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय ज्यावेळेस सरळ चेंडू डीप पॉइंट क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एके धाव्याने धावपळक 14 या अंकावर जाऊन पोहोचलाय. आता मात्र स्ट्राईकवर संतोष तरे. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडूची हाताळणी होते. एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावेने धावपळक 15 या अंकावर जाऊन पोहोचलाय. आता मात्र स्ट्राईक एंडवर यावेळेस चेंडू उंचावर जातो तेवढीच लांबी गाडतोय. सरळ चेंडू निघून जातोय. सीमा रेषा पार. षटकार. साधापणे धावपळक 21 या अंकावर जाऊन पोहोचले. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे. संधी बनू शकते. ते मात्र संधी बनवले आणि यशवंत तरेला जावे लागेल डगावटच्या आसऱ्याला. फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज सुधाकर मैदानात जातोय. धावसंख्या आपण पाहिली तर 21 धावा धावपळकावर लागल्यात. दुसरं षटक प्रगती पथावर आतापर्यंत पाहिलं तर दुसऱ्या षटकात 4 चेंडूची हाताळणी झाली. एकावन्न धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय भादवड संघ. चार गड्याच्या मोबदल्यात 21 धावसंख्या. दुसरं षटक प्रगती पथावर जर आपण विचार केला तर अजूनपर्यंत 14 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता. पुणे एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर सुनील. यावेळेस पुण्याच्या एकदा हवेत क्षेत्ररक्षक आहे आणि अजून एक झेल पकडला जातोय. अजून एक फलंदाजाला परतावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. सुधाकर बाद होतोय. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात ज्याप्रमाणे पाहिलं तर यशवंत तरे बाद झाला. त्याच पद्धतीचा फटका होता आणि त्याला सुद्धा त्याचं स्वरूप लाभलंय. तंबूचा आसरा गाठावा लागलाय फलंदाज. नवीन फलंदाज विजय आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंडला संतोष तरे. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. षटकार. यावेळेस षटकाराच्या साह्याने धावसंख्या पाहिली तर 27 या अंकावर जाऊन पोहोचले 2 षटकाच्या समाप्तीनंतर. एकंदरीत पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. इथून मात्र 12 चेंडू मध्ये विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. तर सरासरी पाहिली तर 12.00 अशी सरासरी गाठावी लागेल विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचायचं असेल टीम भादवड.
तर नवीन गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. तर गोलंदाजी मार्कवर संदीप. स्ट्राईक एंडला फलंदाज विजय. नॉन स्ट्राईक एंडला संतोष तरे. संदीपच्या विरोधात आपण पाहतोय विजय स्ट्राईक एंडवर. यावेळेस गती परिवर्तन. स्वेले क्षेत्रामध्ये डीप मधून शतरक्षक येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एके धावेने धावपळक 28 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 28 धावा आपण धावपळकावर पाहू शकता. तिसरं षटक प्रगती पथावर. आता मात्र समीकरण पाहिलं तर 11 चेंडू आणि 23 धाबा. 11 चेंडू आणि 23 धाबा असं समीकरण येऊन ठेपलंय या मॅच मध्ये. तर या मॅचचा आपण विचार केला तर हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल अशी. यावेळेस एनफिल्डच्या वरून सरळ चेंडू निघून जातोय डीप पॉइंट क्षेत्रामधून. सीमा पार चौकार. चौकाराच्या साह्याने धावपळक जाऊन पोहोचले 32 या अंकावर. आता मात्र समीकरण बदलताना समीकरण 10 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. त्यावेळेस पुण्याच्या एकदा सज्ज होईल गोलंदाज संदीप. गोलंदाजी मार्कवर. त्याच्या विरोधात अक्षय चेंडूवर एक चौकार आलाय. या चेंडूवर काय घडतंय यावेळेस थोडासा बोट फिरवली होती. थोडासा लेग कटर चेंडूची हाताळणी. निर्धावच्या स्वरूपात टॉट चेंडूची सांगता केली गेली. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 32 या अंकावर. 5 गड्याच्या मोबदल्यात टीम पाचवड संघ आपण पाहतोय. यावेळेस लेट कटचा फटका आरच होता परंतु चेंडू स्वतः एसटी रक्षक अडवतोय. कुठलीही धाव या चेंडूवर नाही. धावसंख्या स्थिर 35 या आकड्यावर आपण पाहतोय. तर मात्र समीकरण पाहिलं तर 8 चेंडूमध्ये विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. 8-19. यावेळेस पायावर आदळतोय पंचांचा बोट आकाशामध्ये. 6वा गडी बाद होतोय भातवड संघाचा. संतोष तरे तंबूच्या आसऱ्याला. सहावा गडी बाद झालाय या भातवड संघाचा. नवीन फलंदाज गणेश मैदानात जातोय. संतोष तरे तंबू मध्ये परतताना आपण पाहू शकता. आता मात्र समीकरण पाहिलं तर 7 चेंडूमध्ये 19 धावा. या षटकामध्ये एक चौकार जरूर आलाय परंतु 4 धावा सरासरी पाहिजे. यावेळेस स्ट्राईक डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची सांगता. इथे मात्र षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपळक आपण पाहिलं तर 32 या आकड्यावर 6 गड्याच्या मोबदल्यात भातवड संघ. आता मात्र शेवटचं षटक असेल. 19 धावेची आवश्यकता. 6 चेंडू आणि 19 धाबा.
आणि या तिसऱ्या षटकामध्ये विचार केला तर दुसऱ्या चेंडूवर एक चौकार आला होता, परंतु त्यानंतर काय गोलंदाजी केली, कमबॅक षटक हाताळणी केली. त्यानंतर चार चेंडू निर्धावची हाताळणी, गोलंदाज संदीपच्या माध्यमातून एक विकेट प्राप्त करण्यात यश आलं. आणि संतोष तरे याला तंबूचा आसरा दाखवला गेला त्या षटकामध्ये, मोठी विकेट म्हणावी लागेल. त्यानंतर आपण पाहिलं तर आता मात्र शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 19 धाबांची आवश्यकता टीम पातवडला. आणि पुढील बिग फाईट काल्हेरच्या विरोधात भावाळे. काल्हेर संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये फलंदाजीसाठी आमंत्रण केले भावाळे संघाला. मात्र सज्ज झालाय गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर राहुल, गोलंदाजी मार्कवर यावेळेस आडव्या पाडणे केलाय. एसटी रक्षक चेंडू पर्यंत पोहोचवतो, काय झेल पकडलाय, सुरेख झेल, फलंदाज फेल. गणेश बाद होतोय, नवीन फलंदाज मैदानात जातोय. विजय बाद झालाय, दीपक मैदानात चालाय. तर विजय जातोय मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला गणेश. आता मात्र समीकरण चेंडू मागे बदलताना 5 चेंडू मध्ये 19 धावा. ज्याप्रमाणे आपण पाहिलं असेल वर्ल्ड कप मध्ये बॅटवर वेस्ट इंडिजचा हा खेळाडूने शेवटच्या षटकामध्ये 19 धावा असताना बॅक टू बॅक 3 षटकार खेचले होते आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. तसंच काहीतरी करून दाखवावे लागेल, तसंच काहीतरी चमत्कार घडवावे लागेल. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र धावच्या स्वरूपात फलंदाज बाद. चार चेंडू मध्ये 19 धावा. मात्र समीकरण पाहिलं तर 4 चेंडू मध्ये 19 धावा. 4 चेंडू 19 धावा. सज्ज झालाय गोलंदाज. यावेळेस अपरकट मारायचा होता, परंतु स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एके धावेने धावपळक 33 या अंकावर जाऊन पोहोचलाय. मात्र स्ट्राईकवर गणेश. 3 चेंडू 18 धावा. 3 चेंडू मध्ये 3 बिग हिट मारावे लागतील जर विजय संपादन करायचा असेल टीम भातवडला, तर मात्र 3 गगनभेदी षटकार मारावे लागतील. यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क आहे, निर्धाव चेंडूची सांगता. ते मात्र आपली पकड या सामन्यामध्ये दाखवत असताना टीम मानकोली. मात्र क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोणता संघ विजयी होईल हे बाकीत अजून कोण करू शकला नाही. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, संधी बनू शकली असती, परंतु त्या दरम्यान एक धाव कंप्लीट केली गेली. एके धाव्याने धावपळक जाऊन पोहोचले 34 या अंकावर. मात्र एक चेंडू मध्ये विजयासाठी
17 धावेची आवश्यकता. आता मात्र खतरा जाणवतोय बादवड संघाला. आणि इथे मात्र चेंडू सीमा रेषा पार होतोय, परंतु विजय होतोय मानकोळी संघ. अभिनंदन, हार्ड लक टू भादवड. चला लगेच कालेर संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर या सामन्याचा पुरस्कार जातोय सुनील माळी. सुनील माळी या सामन्याचा पुरस्कार ठरलाय, कारण की पहिल्या इनिंग मध्ये 19 धावा, त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये 2 विकेट प्राप्त करण्यात त्याला यश आलं आणि तो ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर सामन्याचा पुरस्कार दिला जाईल बावळचे सरपंच विजय पाटील यांच्या शुभ हस्ते. तर पिशे गावचे सरपंच विजय पाटील यांच्या शुभ हस्ते सुनीलला सामन्यावरचा पुरस्कार दिला जाईल. अष्टपैलू कामगिरी राहिली या सामन्यामध्ये. 19 धावा, त्यानंतर गोलंदाजीमध्ये 2 विकेट प्राप्त करण्यात यश आलं. तर या सामन्याचा पुरस्कार दिला जातोय